ओम श्री परमात्मने नमः। अथ अष्टदशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 32। अधर्मं धर्ममिति अधर्मं धर्ममिति या अधर्मं धर्ममिति या मन्यसे तमसावृतः मन्यसे तमसावृतः मन्यसे तमसावृतः अधर्मं धर्म इति या मन्यसे तमसावृतः अधर्मं धर्म इति या मन्यसे तमसावृतः अधर्मं धर्म इति या मन्यसे तमसावृतः सर्वार्थान् विपरीतांश्च सर्वार्थान् विपरीतांश्च सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिसा पार्थतामसि बुद्धिसा पार्थतामसि बुद्धिसा पार्थतामसि सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिसा पार्थतामसि सर्वार्थान् अधर्मं धर्ममिति या मन्यसे तमसावृतः सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिसा पार्थतामसि अधर्मं धर्म इति या अमन्यसे तमसावृतः सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिसा पार्थतामसि जी बुद्धी तमाने व्याप्त होऊन अधर्मास धर्म मानते आणि सर्व गोष्टीत विपरीत म्हणजे उलटा समज करून देते ती बुद्धी हे पार्था तामस बुद्धी होय. ज्याची बुद्धी तामसी असते त्यांना व्यवहारात आणि परमार्थात सर्व उलटच दिसतं. पराधीनतेला स्वाधीनतेचे लक्षण मानले जाते. नैतिक पतनाला उन्नतीची संज्ञा दिली जाते. पशुतेला सभ्यतेचे चिन्ह मानले जाते. धार्मिकतेला सांप्रदायिकता आणि धर्माविरुद्धला धर्मनिरपेक्षता म्हटलं जातं. जेव्हा विनाशकाळ येतो तेव्हा अशी विपरीत तामसी बुद्धी उत्पन्न होते. हरये नमः हरये नमः हरये नमः. आता 33वा श्लोक घेऊया. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टदशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 33. धृत्यायया धारयते धृत्यायया धारयते धृत्यायया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रिया मनः प्राणेन्द्रियक्रियः मनः प्राणेन्द्रियक्रियः धृत्यायया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रिया धृत्यायया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रिया धृत्यायया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रिया योग्यो न अव्याभिचारिण्या योगेन अव्याभिचारिण्या योगेन अव्याभिचारिणा धृतिस्सा पार्थ सात्विकी धृतिस्सा पार्थ सात्विकी धृतिस्सा पार्थ सात्विकी योगेन अव्याभिचारिण्या धृतिस्सा पार्थ सात्विकी योगेन अव्याभिचारिण्या धृतिस्सा पार्थ सात्विकी धृत्यायया धारते मन धारयेत मन मनः प्राणेन्द्रियक्रिया योगेन अव्याभिचारिणा धृती सा पार्थ सात्विकी धृतायया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रिया योगेन अव्याभिचारिणा धृती सा पार्थ सात्विका धृतायया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रिया योगेन अव्याभिचारिणा धृती सा पार्थ सात्विकी. अशा प्रकारे बुद्धीचे प्रकार सांगून झाले. आता धृतीचे 3 प्रकार. योगेन यौगिक प्रक्रियेद्वारे अव्याभिचारिणी म्हणजे योग चिंतनाशिवाय दुसरे कुठलेच पूर्ण होणे म्हणजे व्याभिचार होय. योगयुक्तत्वामुळे स्थिर अशा अव्याभिचारिणी धारणेमुळे मनुष्य मन प्राण इंद्रिय यांच्या सर्व क्रिया व्यवस्थित चालवतो धारण करतो. ती धारणा म्हणजे धृती ही सात्विक धृती आहे. याचाच अर्थ मन प्राण आणि इंद्रिये यांना इष्ट दिशेला लावणे म्हणजे सात्विक धारणा आहे. जीव परमात्म्याचा अंश आहे म्हणून परमात्म्याशिवाय कोठेही त्याचे जाणे हा व्याभिचार आहे.
आणि केवळ परमात्मा प्राप्तीसाठीच अग्रसर होणे हा अव्यभिचार आहे. केवळ परमात्मा प्राप्तीसाठीच अग्रसर होणारी धृती अव्यभिचारिणी धृती आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.